आज प्रत्येक माणसाला आयुष्यात लवकर यश हवं आहे. प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ लगेच मिळावं असं वाटतं. पण जीवनाचा एक नियम आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीला योग्य वेळ लागतो. झाड लावलं की दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. बी पेरल्यानंतर ती जमिनीत रुजतं, वाढतं आणि योग्य वेळ आल्यावरच फळं देतं. तसंच आपल्या कर्माचंही असतं. आपण आज जे कर्म करतो त्याचं फळ वेळ आल्यावर नक्की मिळतं. बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक सुंदर शिकवण मिळते. कर्मावर विश्वास ठेवा, कारण वेळ कधी उशीर करू शकते पण न्याय कधीच करत नाही. आज अनेक लोक दुसऱ्यांचं यश पाहून निराश होतात. त्यांना वाटतं मी इतकी मेहनत करतो तरी माझ्याकडे काहीच का नाही. पण ते हे विसरतात की प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाचे यश लवकर दिसतं तर कोणाचं उशिरा. पण ज्याने चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म सोडले नाही त्यांचे आयुष्य एक दिवस नक्की उजळतं. जीवनात कधीही चुकीचा मार्ग निवडू नका, कारण चुकीचा मार्ग सुरुवातीला सोपा वाटतो पण शेवटी दुःख देतो. चांगला मार्ग सुरुवातीला कठीण वाटतो पण शेवटी समाधान आणि सन्मान देतो. जर तुम्ही कोणाचं भलं केलं असेल, कोणाला मदत केली असेल, कोणाचं मन दुखावलं नसेल तर त्याची चिंता करू नका की त्याचं फळ कधी मिळेल. चांगल्या कर्माचं फळ कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपाने नक्की परत येते. लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची परीक्षा घेते पण चांगल्या कर्माची साथ कधीच सोडत नाही. आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, कदाचित तुमच्या प्रयत्नांना अजून यश मिळालं नसेल, लोक तुमच्यावर टीका करत असतील, तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला गेला असेल, पण तरीही तुमचा स्वभाव बदलू नका, तुमचे संस्कार बदलू नका, तुमचं चांगलं कर्म सोडू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपणही चुकीचे झालो तर त्यात आपलंच नुकसान आहे. संयम हा चांगल्या कर्माचा सर्वात मोठा साथीदार आहे. जे लोक संयम ठेवतात तेच शेवटी आनंदाने जगतात. जीवनात घाई करून मिळालेले यश फार काळ टिकत नाही, पण प्रामाणिक मेहनतीने आणि चांगल्या कर्माने मिळालेला सन्मान आयुष्यभर साथ देतो. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करू नका, दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करू नका. तुमचा प्रवास, तुमची वेळ आणि तुमचं कर्म यावर विश्वास ठेवा. बाबा जुमदेव यांच्या विचारांमधून आपण हेच शिकतो की माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दाने नाही तर त्याच्या कर्माने होते. आजपासून एक निर्णय घ्या, कोणाशीही वाईट वागायचं नाही, खोटेपणेचा आधार घ्यायचा नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्ग सोडायचा नाही. कारण चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. वेळ लागेल, परीक्षा होईल, संयम ठेवावा लागेल, पण शेवटी तुमचं चांगलंच होईल. कर्म चांगला ठेवा, विचार स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा आणि वेळेवर विश्वास ठेवा. कारण वेळ उशिरा येऊ शकते पण चांगल्या माणसाच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊनच येते. धैर्य ठेवा, प्रामाणिक राहा आणि चांगलं कर्म करत राहा. एक दिवस तुमची वेळही नक्की बदलेल.